श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा विषय, आषाढ महिन्याचे 5 खास उपाय जे केल्याने घरात लक्ष्मी मातेचा वास होतो, अडथळे दूर होतात आणि नवनवीन संधी, समृद्धी आणि शांती आपल्याला लाभते. आषाढ महिना हा पावसाचा सुरुवातीचा महिना आहे. पावसाबरोबरच निसर्गात एक नवे चैतन्य निर्माण होतं आणि आपल्या मनातही भक्तिभाव जागतो. या महिन्याला आध्यात्मिक दृष्ट्या खूप मोठं महत्व आहे. देवशनीय एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो, म्हणजेच देव झोपेत जातो आणि आपण आपल्या आचरणात सात्विकता वाढवावी असा कालखंड सुरू होतो. चला तर पाहूया हे 5 अत्यंत प्रभावी उपाय जे घरात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी उपयोगी आहेत, जे केल्यास आपल्या घरात लक्ष्मी मातेचा वास होतो आणि गरिबी अडचणी दूर होतात. आषाढ महिन्यात रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात एक संकल्प करा, माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहो. तुळशी पुढे दिवा लावणे म्हणजे धन आणि पवित्रतेचे स्वागत होय. सोमवारी शिव मंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करा आणि प्रार्थना करा, हे शंकरा, लक्ष्मी मातेचे घरात स्वागत व्हावे अशी कृपा कर. शिवभक्ती एकत्र पूजली की धनसंपत्तीचा आशीर्वाद मिळतो. एखाद्या अमावस्येला किंवा एकादशीला गोरगरिबांना आपल्या हाताने अन्नदान करा. गरजूंना अन्न दिलं की लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरात भरभराट होते. दररोज सकाळी स्नानानंतर 5 मिनिटं श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तरी शतनामावली म्हणा. उच्चार स्पष्ट आणि श्रद्धेने करावेत. लक्ष्मी मातेचा स्थिर वास होतो. आषाढ महिन्यात घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाका. दर शुक्रवारी घर झाडून शुद्ध पाण्यात गंगाजल किंवा गोमूत्र मिसळून पुसा. नंतर किमान एक कोपरा फुलांनी सजवा आणि दिवा लावा. लक्ष्मी मातेचं निवासस्थान स्वच्छ आणि मंगल हवं असतं. मित्रांनो, हे उपाय खूप साधे आहेत, पण त्यांच्या प्रभावामध्ये चमत्कार आहे. श्रद्धा आणि सात्विकता यामध्येच लक्ष्मीचं रहस्य लपलेलं आहे. हे उपाय निष्ठेने केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळी आणखी सुंदर विषय घेऊन भेटूच. तोपर्यंत घरात सुख, शांती आणि लक्ष्मीच नांदावं हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.